नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आज सर्वांचं आपल्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तर आपल्या सर्वांना माहिती, दर रविवारी आपण ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या माध्यमातून सेशन घेतो आणि कुठला तरी एक टॉपिक घ्यायचा, त्याला एकदम झिरो पासून हिरो पर्यंत शिकायचं, म्हणजे त्याच्यामधल्या छोट्या छोट्या डिटेल्स पर्यंत आपण जातो आणि व्यवस्थित सगळं काही समजून घेतो. राईट, त्याच्यामुळे आपले सेशन मोठे असतात, एका तासाच्या आसपासचे असतात. त्यामुळे तुम्हालाही सजेस्ट करेल की पेन पेपर घेऊन बसा, ज्या काही गोष्टी सांगतोय त्या नोट डाऊन करा. आणि आपल्या सर्वांना माहिती की आजचा टॉपिक काय आहे, कारण युट्यूबवरून जी मंडळी जॉईन झाली त्यांना थंबनेलवरून कळाले, आणि जी मंडळी आपल्या ऍपवरून जॉईन झालेली आहे त्यांना तर ते माहितीच आहे. ओके, कारण तुम्हाला तर व्हॉट्सअपवर त्याच्याबद्दल ऑलरेडी सांगण्यात आलेलं होतं. राईट. ओके, तर आपल्या ऍपची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करू शकता. राईट. ओके, तर आजचा जो टॉपिक आहे तो काय आहे नेमका? आजचा टॉपिक आहे स्विंग ट्रेडिंग. ओके, पण आजचा जो टॉपिक आहे तो खास आहे बरं का. आजचा टॉपिक फक्त स्विंग ट्रेडिंग पुरताच मर्यादित नाहीये. जर तुम्हाला आजचा टॉपिक समजला तर तुम्ही याचा वापर करून, म्हणजे ह्याच प्राइस ऍक्शनचा वापर करून तुम्ही इंट्राडे मध्ये सुद्धा ट्रेड करू शकता, तुम्ही एफ&ओ मध्ये सुद्धा ट्रेड करू शकता, तुम्ही स्टॉक्स मध्ये सुद्धा ट्रेड करू शकता, सगळीकडे तुम्ही ट्रेड करू शकता. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, कशाही पद्धतीचा ट्रेड असू द्या, तुम्ही करू शकता. फक्त काय अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, प्राइस ऍक्शन अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, प्राइसला समजणं गरजेचं आहे. ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये करायचं आहे. राईट. आपण याच्यामध्ये आजच्या सेशनमध्ये प्राइस ऍक्शनला बघणार आहोत. आजच्या सेशनमध्ये काय काय शिकायचं आपल्याला? एक तर स्विंग ट्रेडिंगसाठी जे प्राइस ऍक्शन रिक्वायर्ड आहे ते आपण बघणार आहोत, की ते प्राइस ऍक्शन काय आहे ते. राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे प्राइस ऍक्शन आहे मंडळी, हे तुम्ही एफ&ओ मध्ये वापरू शकता, तुम्ही प्रत्येक टाईपच्या ट्रेडिंग मध्ये वापरू शकता. त्याच्यामुळे कुठल्या टाईपची ट्रेडिंग जरी करणार असाल, कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये जरी करणार असाल, तरी पण तुम्हाला हे 100% कामी पडणार आहे. ऑलरेडी आपलं 7वं-8वं लेक्चर आहे माझ्या मते स्विंग ट्रेडिंगवरचं. ओके, कारण स्विंग ट्रेडिंगवर आपले बरेच सारे सेशन झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की स्टॉक्स कसे शोधायचे. मग सर, या प्राइस ऍक्शनला रिलेटेड, या प्राइस ऍक्शनला जोडून स्टॉक्स मी कसे सिलेक्ट करू, हे आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचं की सर एंट्री अँड एक्झिट मला बघायचं. एक्झिट मध्ये मग तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही पण आलं, तुमचं स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही पण आलं, म्हणजे कम्प्लीट स्विंग ट्रेडिंगचा मास्टर क्लास आहे. ओके, स्विंग ट्रेडिंगचा कम्प्लीट मास्टर क्लास आहे युझिंग प्राइस ऍक्शन. आज मी कुठल्या प्रकारचं इंडिकेटर तुम्हाला सांगणार नाही, कारण इंडिकेटरवर आपले बरेच सेशन झालेले आहेत की ह्या इंडिकेटरवरून पण तुम्ही करू शकता वगैरे वगैरे. पण आज प्युअर, एकदम प्युअर आपलं सेशन होणार आहे. कशावर? तर प्राइस ऍक्शनवर. राईट. तर सेशन चालू करूया. ओके, जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा. ओके, कारण मागच्या काही दिवसांमध्ये बघतोय की आपली युट्यूबवरची जी रीच आहे ती काहीतरी प्रॉब्लेममुळे झालाय आणि ती रीच कमी झाली, सबस्क्रायबर्स आपले वाढत नाहीत. ओके, जर तुम्हाला कॉन्टेंट आवडत नसेल किंवा काही जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाका की सर अशाशी इम्प्रूव्हमेंट करा वगैरे वगैरे. ओके, जेणेकरून मी त्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करेल आणि तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचा प्रयत्न 100% करेल. राईट. तर टॉपिक कडे येऊया मंडळी. ओके, तर बघा, स्विंग ट्रेडिंग आपल्याला बघायची आहे. आपल्याला युजली माहिती की आपण स्विंग ट्रेडिंगसाठी काही बेसिक गोष्टी बघूया पहिले. ओके, आणि त्याच्यानंतर मग प्राइस ऍक्शन कडे येऊया. बेसिक गोष्टी काय? पहिली गोष्ट तर आपल्याला चार्ट बघायचा आहे. याच्यामध्ये बरेच जण आपल्याकडे नवीन आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही सांगणं गरजेचं आहे की आपल्याला चार्ट बघायचा आहे. त्या चार्टमध्ये आपल्याला जो टाइम फ्रेम वापरायचा आहे तो आपल्याला वापरायचा आहे 1 डे किंवा 1 आवरचा टाइम फ्रेम वापरायचा आहे फॉर स्विंग ट्रेडिंग. ओके, फॉर स्विंग ट्रेडिंग 1 डे 1 आवरचा वापरायचा आहे. राईट. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हे बेसिक जे आहे ते वापरायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे की जर आपण स्विंग ट्रेड करतोय तर लक्षात घ्या, स्विंग ट्रेड आणि शॉर्ट टर्म ट्रेड ह्याच्यामध्ये खूप छोटा अंतर आहे. आपण जर शेअर आज घेतला, म्हणजे सर मी आज म्हणजे डे 1 ला जर शेअर परचेस केला तर मला तो डे 15 पर्यंत विकायचा आहे. डे 15 पर्यंत मला विकायचा आहे. तो मॅक्सिमम 15 दिवसापर्यंत त्याला होल्ड करायचे मला. ओके, एकतर 15 दिवसामध्ये माझं टार्गेट येईल, माझं स्टॉप लॉस येईल, किंवा 15 दिवस तरी येतील. ओके, या तिन्हीपैकी काहीतरी आलं तर मला तिथे एक्झिट करून टाकायचं आहे. राईट. आणि जर 15 दिवसापेक्षा जास्त जर आपण जास्त काळापर्यंत जर एखादा शेअर होल्ड करत असू तर त्याला आपण स्विंग ट्रेड म्हणत नाही, त्याला आपण शॉर्ट टर्म ट्रेड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट टर्म ट्रेड म्हणतो. आलं लक्षात? शॉर्ट टर्म ट्रेड आणि स्विंग ट्रेड याच्यामध्ये खूप छोटंसं अंतर आहे. खूप छोटंसं अंतर आहे. राईट. काय अंतर आहे? की टाइमाचं अंतर आहे. ओके, आपण स्विंग ट्रेडिंग मध्ये काय करतो की म्हणजे एका महिन्यामध्ये कमीत कमी आपले 2 ट्रेड झाले पाहिजे. कसं काय झाले पाहिजे? एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 15 दिवसाच्या आत एखादा ट्रेड आपल्याला एक्झिट करायचा आहे. तर मी 15 दिवसाचे समजा जर 2 ट्रेड घेतले तर माझे मिनिमम एका महिन्यामध्ये किती ट्रेड व्हायलेत? 2 ट्रेड व्हायलेत. म्हणजे माझं मनी सर्क्युलेशन इथं होत आहे. लक्षात घ्या, मनी सर्क्युलेशन अतिशय महत्वाचं आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये. असं नाही व्हायला पाहिजे की आपण एखादा शेअर घेतला, ओके, आणि सर तो लॉस मध्ये गेला म्हणून मी तो ठेवला आणि सर तो 2-3 वर्ष झालं तो प्लस मध्ये चालला नाही, माझे पैसे अडकून बसले, तर ह्याला मंडळी स्विंग ट्रेड म्हणत नाही.
याला स्विंग ट्रेड म्हणत नाहीत. जर तुमचा पैसा कुठं अडकून पडत आहे तर ती एक इन्व्हेस्टमेंट आहे, ती तुमचा स्विंग ट्रेड नाहीये. लक्षात घ्या, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग मध्ये खूप छोटासा अंतर आहे. ट्रेडिंग मध्ये आपण पैशाचं मनी रोटेशन करतो आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपला पैसा कुठेतरी गुंतून राहतो, पडून राहतो. आलं लक्षात? जर तुमचा एखाद्या शेअरमध्ये जर पैसा गुंतून राहत असेल, पडून राहत असेल, तर तिथं तुम्ही स्विंग ट्रेड करत नाहीये. तिथे तुम्ही काय करतायत मंडळी, तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे मनी रोटेशन होणं अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. राईट. आता बघा, हे बेसिक गोष्टी होत्या ज्या मला सांगायच्या होत्या स्विंग ट्रेडिंग बद्दलच्या. आता आपण जरा प्राइस ऍक्शन कडे येऊया. ओके, बघा, स्विंग ट्रेडिंग मध्ये जे काय आपल्याला प्राइस ऍक्शन बघायचं आहे, स्विंग ट्रेडिंग मध्ये जे काय आपल्याला प्राइस ऍक्शन बघायचं ते काय बघायचं नेमकं? ओके, ते कुठलं प्राइस ऍक्शन आपल्याला बघायचं आहे? लक्षात घ्या, मार्केटमध्ये जेव्हा एक इन जनरल बोलतोय मी, स्विंग ट्रेडिंगच नाही तर पूर्ण इंट्राडे साठी, शॉर्ट टर्म साठी, लॉंग टर्म साठी, सगळ्यासाठी हे प्राइस ऍक्शन सांगतोय. राईट. त्यामुळे तुम्हाला हे सगळीकडे वापरायला येणारच आहे, त्यामुळे लक्ष द्या. ओके, जेव्हा मार्केटमध्ये तीन गोष्टी पॉसिबल आहेत. बघा, मार्केटमध्ये तीन गोष्टी पॉसिबल आहेत. एक तर मार्केटमध्ये अप ट्रेंड येतो, किंवा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड येतो, किंवा मार्केट काय होऊन जातं, साईडवेज होऊन जातं, किंवा मार्केट काय होऊन जातं, साईडवेज होऊन जातं. आलं लक्षात? या तीनच गोष्टी मार्केटमध्ये पॉसिबल आहेत अकॉर्डिंग टू प्राइस ऍक्शन, अकॉर्डिंग टू प्राइस ऍक्शन. आलं लक्षात? मग आता प्रश्न पडतो की सर, ह्या हे ज्या तीन गोष्टी आहेत, ह्या तिन्हीचा वापर मी कसा करायचा, या तिन्हीचा वापर मी कसा करायचा? लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला काय पाहिजे असतं? आपल्याला पाहिजे असतं मोमेंटम. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला काय पाहिजे असतं? आपल्याला पाहिजे असतं मोमेंटम. म्हणजे आपल्याला प्राइस वाढावा असं आपल्याला वाटत असतं, प्राइस वाढावा आपल्याला असं वाटत असतं. कोणाला वाटतं का की सर मी काय करतो, एखादा शेअर घेऊन ठेवतो आणि तो शेअर मी महिन्या, 2 महिने, 5 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्षानंतर विकायचा आहे मला, असं कोणाला वाटतंय का? नाही. कारण आपण स्विंग ट्रेड करतोय, आपण इन्व्हेस्टमेंट करतो का नाही? इन्व्हेस्टमेंट करणं आणि ट्रेडिंग करणं फरक आहे, फरक आहे. आपल्याला ट्रेडिंग मध्ये काय पाहिजे असतं? मोमेंटम पाहिजे असतं. मोमेंटम म्हणजे काय? एकतर मार्केटमध्ये अप ट्रेंड पाहिजे किंवा मार्केटमधला डाऊन ट्रेंड पाहिजे. मार्केटमध्ये अप ट्रेंड पाहिजे किंवा डाऊन ट्रेंड पाहिजे. लक्षात घ्या, आता मार्केटमध्ये जर तीन गोष्टी पॉसिबल आहेत, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज मार्केट. ओके, तर आपण जे अप ट्रेंड आहे किंवा डाऊन ट्रेंड आहे, या दोन्हीला आपण क्लब अप करून काय म्हणू शकतो? या दोन्हीला आपण क्लब अप करून म्हणू शकतो की सर हे ट्रेंडी मार्केट आहे. हे काय मार्केट आहे? ट्रेंडी. म्हणजे इथे एक पर्टिक्युलर दिशा दशा आहे मार्केटला. कुठली दिशा दशा आहे? जी मार्केटला सांगते की मार्केट इथं प्राइस मध्ये मुवमेंट अपसाइड आहे किंवा डाऊन साइड आहे. हे सांगायचं काम आपल्याला कोण करतं? हे ट्रेंड करतात, हे ट्रेंड करतात. राईट. त्याच्यानंतर जे साइडवेज मार्केट आहे, जे साइडवेज म्हणजे तिसरी गोष्ट जी आहे, साइडवेज मार्केट आहे. बघा, सांगणारी प्रत्येक गोष्ट ही एकदम ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन आहे बरं का. ओके, हे तुम्हाला म्हणजे छाती ठोक का सांगायलो मी इंट्राडे साठी कामाला आहे? कारण इथे जे प्राइस ऍक्शन आहे हे खूप ऍडव्हान्स लेवलचं सांगतोय मी तुम्हाला. आलं लक्षात? ओके, लक्षात घ्या, साइडवेज मार्केट आहे. तर साइडवेज मार्केटमध्ये दोन प्रकार असतात. एक तर व्होलाटाईल मार्केट येतं, प्लस तुमचं साइडवेज मार्केट येतं. ओके, साइडवेज मार्केट येतं. ओके, लक्षात घ्या. आता एकूण एक बघायला जर गेला आपण, तर मार्केटचे किती प्रकार पडतात? एक ट्रेंडी मार्केट होतं, एक व्होलाटाईल मार्केट आणि एक साइडवेज मार्केट, असे तीन प्रकार आपल्याला भेटतात. ट्रेंडी मार्केट म्हणजे काय? तर ट्रेंडी मार्केट म्हणजे असं मार्केट ज्याच्यामध्ये प्राइसची मुवमेंट होत आहे. आपल्याला फरक पडत नाही की ती प्राइसची मुवमेंट वरी होतीये की खाली होतीये. आपल्याला त्याचा फरक पडतो का? नाही, आपल्याला त्याचा फरक पडत नाही. ओके, आणि जेव्हा मार्केट साइडवेज आहे तिथं आपल्याला दोन कंडिशन भेटतात. एक तर तिथं मार्केट व्होलाटाईल आहे किंवा तिथं मार्केट साइडवेज आहे. तिथं मार्केट काय आहे? साइडवेज आहे. तुम्ही व्होलॅटिलिटी, मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी आहे वगैरे वगैरे हे शब्द कधी ना कधी तर ऐकले असतात. हे कधी ना कधी शब्द तर ऐकले असतात. बघा, लक्षात घ्या, मार्केट 24 तास, 12 महिने आणि 365 दिवस कधीच मार्केट अप ट्रेंड मध्ये राहू शकत नाही, आणि 24 तास 12 महिने मार्केट कधीच डाऊन ट्रेंड मध्ये राहू शकत नाही. आणि तसं बघायला गेलं तर मार्केट कधीच म्हणजे लॉंग टर्म साठी मार्केट कधीच साइडवेज राहू शकत नाही. ओके, आज न उद्या न परवा त्याला त्याचं कॅरेक्टर चेंज करणे. जर ते अप ट्रेंड मध्ये तर त्याला डाऊन ट्रेंड मध्ये जाणे, तर डाऊन ट्रेंड मध्ये तर त्याला साइडवेज होणे, साइडवेज मधून त्याला पुन्हा अप ट्रेंड मध्ये जाणे. ओके, ही सायकल आहे, ही सायकल आहे, ही सायकल कंटिन्यू चालत राहते. म्हणजे इथे एखादी गोष्ट शाश्वत आहे का? नाही. जर समजा मार्केटमध्ये ट्रेंडी आपल्याला मुवमेंट भेटते, तर ती मुवमेंट आपल्याला वर्षानुवर्ष चालणार आहे का? नाही चालणार आहे. आलं लक्षात? ओके, लक्षात घ्या, मार्केटमध्ये आपण बघितले की तीन फॅक्टर सध्या काम करतात. एक ट्रेंडी मार्केट, दुसरं व्होलाटाईल मार्केट आणि तिसरं साइडवेज मार्केट. ओके, आता ही ना एक सायकल आहे, ही ना एक सायकल आहे. बघा, लक्षात घ्या, हे खूप खूप ऍडव्हान्स पॉईंट आहे. हे तुमच्या डोक्यामध्ये बसणं अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा. आपण सेशन झाले की सगळे डाऊट, सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण घेणार आहोत. माझा नंबर आहे 930-718-3388. जर तुम्हाला कमेंट सेक्शनवर माझा जर रिप्लाय 24 तासामध्ये नाही आला तर डायरेक्ट ह्या नंबरवर फोन लावा. हा माझा पर्सनल नंबर आहे. ओके, तुम्ही मला कधीही फोन लावू शकता. जर माझा फोन मी जर उचलला नाही
ओके, मी जर फोन उचलला नाही तर विदिन 24 मध्ये मी कॉल बॅक 100% करतो म्हणजे करतो. छाती ठोक सांगतो. आजपर्यंत जेवढ्या लोकांनी फोन केलेले त्यांना विदिन 24 मध्ये रिप्लाय आलेला आहे. पॉसिबल झालं तर लगेच फोन उचलतो, पण जर काही अडचणीत असेल, कामात असेल, तर मला थोडासा तिथं टाइम लागू शकतो. पण तुम्हाला 100% रिप्लाय माझा येणार म्हणजे येणार. आणि हा माझा स्वतःचा नंबर आहे. कोणीही इथं दुसरा तिसरा माणूस बोलत नाही. आलं लक्षात? ओके, म्हणजे कोणी लेडीज किंवा कुठला दुसरा एखादा माणूस बोलत नाही. तुम्हाला प्रतीक लवंदेच बोलताना दिसेल. पर्सनल नंबर आहे आणि पर्सनल नंबरचाच व्हॉट्सअप आहे. तुम्ही याच्यावर मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. आलं लक्षात? ओके, तुम्हाला स्क्रीनच्या खाली पण नंबर दिसत असेल, तुम्ही तिथूनही नंबर घेऊ शकता. राईट? तर बघा, मार्केटमध्ये या 3 गोष्टी आहेत, जसं की ट्रेंडी, व्होलाटाईल आणि साइडवेज मार्केट. तर एक सायकल आहे बघा. मार्केट एकतर ट्रेंडी असू शकतं, मार्केट एकतर साइडवेज, मार्केट ट्रेंडी नंतर व्होलाटाईल होतं, मार्केट व्होलाटाईल नंतर साइडवेज होतं. म्हणजे बघा, लक्षात घ्या, सायकल आहे. मार्केट ट्रेंडी झाल्यानंतर काय होतं? व्होलाटाईल होतं. व्होलाटाईल झाल्यानंतर काय होतं? साइडवेज होतं. साइडवेज झाल्यानंतर काय होतं? पुन्हा ट्रेंडी होतं. ही एक सायकल आहे. ही सायकल मार्केट हमेशा कंप्लीट करत असतं. ही मार्केट काय करतं? सायकल हमेशा कंप्लीट करतं. मार्केटमध्ये कधी पण आपल्याला असं भासवणार नाही की ट्रेंडी आहे मार्केट आणि ते 24 तास 12 महिने ट्रेंडी राहणार आहे, असं नाही. ह्याच्यामध्ये चेंजेस होत राहणार. ओके, हे चेंजेस होत राहणार. राईट? ट्रेंडी मार्केट म्हणजे मी तुम्हाला पहिलेच क्लिअर केलं की जे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड आहे त्याला आपण ट्रेंडी मार्केट म्हणतो. व्होलाटाईल मार्केट म्हणजे काय? तर जेव्हा मार्केट एखाद्या मोठ्या रेंजमध्ये अडकतं, जेव्हा मार्केट एखाद्या मोठ्या रेंजमध्ये अडकतं त्याला आपण व्होलाटाईल मार्केट म्हणतो. आणि साइडवेज मार्केट म्हणजे काय? जेव्हा मार्केट छोट्या रेंजमध्ये येतं, जेव्हा मार्केट छोट्या रेंजमध्ये येतं तेव्हा त्याला आपण साइडवेज मार्केट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? साइडवेज. बघा, खूप सोप्या पद्धतीने सांगायला मी. एकतर मार्केट ट्रेंडी, व्होलाटाईल किंवा साइडवेज होऊ शकतं आणि ट्रेंडी मार्केट नंतर व्होलाटाईल मार्केट येतं, व्होलाटाईल नंतर साइडवेज येतं. म्हणजे हे सायकलमध्ये टप्पे आहेत बरं का. टप्पा नंबर 1 ट्रेंडी, टप्पा नंबर 2 व्होलाटाईल, टप्पा नंबर 3 साइडवेज. हे एका पाठोपाठ एक येतात. ट्रेंडीमध्ये मार्केटमध्ये ट्रेंड येतो, व्होलाटाईलमध्ये मार्केटमध्ये एक मोठी रेंज बनते, साइडवेजमध्ये मार्केट काय होतं? एक टाईट रेंजमध्ये, एका छोट्या रेंजमध्ये काय करतं? मुवमेंट देतं. एका छोट्या रेंजमध्ये काय करतं? मुवमेंट देतं. आलं लक्षात? ओके, चलो. तर बघा, आपण काय बघितलं आतापर्यंत? ट्रेंडी मार्केट, व्होलाटाईल मार्केट आणि साइडवेज मार्केट. व्होलाटाईल म्हणजे काय? तर एका मोठ्या रेंजमध्ये जेव्हा मार्केट साइडवेज होतं त्याला आपण व्होलाटाईल मार्केट म्हणतो. ओके, जसं की तुम्ही बघा इथे, इथे बघा, इथे एका मोठ्या रेंजमध्ये तो साइडवेज झालेला आहे. मोठ्या रेंजमध्ये काय झालेला आहे? तो एका अडकलेला आहे. ओके, आणि इथे बघा, एका छोट्या रेंजमध्ये तो अडकलेला आहे. ओके, ही एक मोठी रेंज आहे, ही एक छोटी रेंज आहे. ह्याला आपण साइडवेज मार्केट म्हणतो, ह्याला आपण व्होलाटाईल मार्केट म्हणतो. लक्षात घ्या. ओके, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, छाती ठोक सांगतो युट्यूबवर. ओके, चलो, आता पुढे जाऊया. राईट? ओके, आता बघा, मार्केटमध्ये मी तुम्हाला म्हणलं की एखादी गोष्ट 24 तास 12 महिने नसते. राईट? म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंड बदलत राहतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड बदलत राहतात. ओके, आता बघा, लक्ष द्या. मार्केटमध्ये जेव्हा एखादा फॉल येतो, मार्केटमध्ये जेव्हा एखादा फॉल येतो, त्या फॉल नंतर, आता फॉल येणं म्हणजे काय? हा एक ट्रेंडी आहे मार्केट. हे काय? मार्केट एक ट्रेंडी आहे. आलं लक्षात? मी तुम्हाला पहिलेच क्लिअर केलं की ट्रेंडी मार्केट म्हणजे ज्या मार्केटमध्ये प्राइसची मुवमेंट होते, आपल्याला फरक पडत नाही, ते अप ट्रेंडला हो की डाऊन ट्रेंडला हो. आता इथे काय होते? आपल्याला डाऊन ट्रेंडला प्राइसची मुवमेंट होताना दिसते, प्राइसची मुवमेंट होताना दिसते आपल्याला. आलं लक्षात? आता आपल्याला माहिती की सर ट्रेंडी नंतर मार्केट काय होतं? व्होलाटाईल होतं, व्होलाटाईल नंतर पुन्हा साइडवेज होतं आणि साइडवेज नंतर पुन्हा मार्केट ट्रेंडी होतं. हे मी तुम्हाला पहिलेच शिकवलेलं आहे. आता मग ट्रेंडी नंतर काय व्हावं? मार्केटनी व्होलाटाईल व्हावं. मार्केटनी काय व्हावं? व्होलाटाईल व्हावं. ओके, आणि व्होलाटाईल नंतर पुन्हा मार्केटनी काय व्हावं? साइडवेज व्हावं. पुन्हा मार्केटनी काय व्हावं? साइडवेज व्हावं. आणि पुन्हा मार्केटनी काय व्हावं? ट्रेंडी व्हावं. ओके, म्हणजे इथून आपल्याला ब्रेकआउट भेटावं. म्हणजे हे लक्षात घ्या, हे पॅटर्न तुमच्या लक्षात घ्या. ओके, असं मी म्हणत नाही की जर मार्केट खाली आलेले तर इथून मार्केट वरच जाईल, इथून मार्केट खाली जाऊ शकतं. ओके, पण एक आयडिया तात्पुरती जर तुम्हाला आली तर लक्षात येईल की जेव्हा मार्केट पडेल, जेव्हा मार्केट पडेल त्याच्या बॉटमला आपल्याला कन्सोलिडेशन भेटेल, त्याच्या बॉटमला आपल्याला कन्सोलिडेशन भेटेल. याच्यामध्ये व्होलाटाईल प्लस साइडवेज दोन्ही मार्केट आपल्याला दिसू शकतात. व्होलाटाईल प्लस साइडवेज दोन्ही मार्केट आपल्याला इथे दिसू शकतात. आणि ह्या कन्सोलिडेशन नंतर 100% आपल्याला एकतर अपसाइडला किंवा डाऊनसाइडला ब्रेकआउट भेटतं. या कन्सोलिडेशन नंतर जेव्हा आपल्याला ब्रेकआउट भेटतं ते एक अप साइडला भेटतं किंवा डाऊन साइडला भेटतं. ओके, आता बघा, जर तुम्ही याच्यामध्ये 1 डे किंवा 1 आवरचा टाइम फ्रेम वापरला तर ह्या ब्रेकआउटवर तुम्ही काय करू शकता? स्विंग ट्रेड करू शकता. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये 15 मिनिट किंवा 5 मिनिटचा टाइम फ्रेम वापरला तर तुम्ही याच्यामध्ये इंट्राडे करू शकता. इंट्राडे करू शकता. म्हणजे हे जर सगळं तुम्हाला 5 मिनिट 15 मिनिट मध्ये दिसायला लागलं तर इंट्राडे करा. 1 डे 1 आवर मध्ये दिसायला लागलं तर स्विंग ट्रेड करा. आणि सर समजा 1 वीक किंवा 1 मंथ मध्ये दिसायला लागलं तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. काय करा? इन्व्हेस्टमेंट करा. ओके, म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी पण मी तुम्हाला सांगितलं की काय करायचे. आलं लक्षात? हे प्राइस ऍक्शन तुम्हाला हमेशा कामी येणार आहे. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे की जेव्हा मार्केट पडत आहे त्या पडल्यानंतर मार्केटने एक बेस बनवावा. काय बनवावा? इथे एक बेस बनवावा. आणि ह्या बेस नंतर पुन्हा मार्केटने एक स्ट्रॉंग ब्रेकआउट द्यावं. पुन्हा काय द्यावं? स्ट्रॉंग ब्रेकआउट द्यावं. लक्षात घ्या, मार्केटमध्ये जर स्ट्रॉंग बेस म्हणला, आता
एखादी मोठी बिल्डिंग बांधायची, तर त्या मोठ्या बिल्डिंगला बांधण्यासाठी आपल्याला काय लागतं, एक मजबूत फाउंडेशन लागतं, मजबूत पाया लागतो. ओके, तसंच मार्केटमध्ये जर एखादा मोठा ट्रेंड येणारा असेल, मोठी मुवमेंट आपल्याला जर पाहिजे असेल, तर एक मजबूत फाउंडेशन, मजबूत पाया आपल्याला पाहिजे असतो. आणि त्याच फाउंडेशनला, त्याच पायाला आपण इथे काय म्हणतो, बेस म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो इथे, बेस म्हणतो. ओके, राईट, त्याला आपण काय म्हणतो इथे, बेस म्हणतो. ओके, चलो बढिया. आता लक्ष द्या. ओके, मी काही दिवसांपूर्वी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर काही स्टॉक शेअर केला होता, एक स्टॉक शेअर केला होता, ज्याच्यामध्ये मी स्वतः काय केलं होतं, स्विंग ट्रेड घेतलेला आहे, अजून पण घेतलेला आहे. ओके, जर तुम्ही बघितला तर तो तुम्हाला दिसेल. ओके, कुठे गेला तो स्टॉक, एक मिनिट. इथे मी दररोज शेअर मार्केट बद्दल अपडेट देत असतो. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. फ्री ऑफ कॉस्ट आहे, ज्याच्यामध्ये मी मार्केट बद्दल ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या तुम्हाला डेली बेसिसवर सांगत असतो. आलं लक्षात? आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे बरं का, कोणाकडूनही 1 रुपया घेत नाही. हा बघा, एक SRFचा स्टॉक आहे. हा काय आहे, एक SRFचा स्टॉक आहे. याच्यामध्ये काय झालं, मार्केट पडलं आणि इथे काय झालं, कन्सोलिडेशन झालं. ओके, आणि ब्रेकआउट भेटले. ओके, आता मी हा चार्ट तुम्हाला कधी शेअर केलेला, हा चार्ट मी तुम्हाला शेअर केलेला आहे 10 जूनला जवळपास मी हा चार्ट शेअर केलेला आहे. ओके, आता मी तुम्हाला सध्याची परिस्थिती दाखवतो त्याची, कारण मी स्वतः शेअर घेतलेला आहे तो. ओके, आणि हे रिकमेंडेशन नाही बरं का, लक्षात घ्या. मी कोणाला कॉल वगैरे प्रोव्हाइड करत नाही, आपलं काही घेणं देणं नाहीये, कारण ते इलिगल आहे. ओके, आणि कॉल घेऊन कोणताच माणूस मोठा झालेला नाही. मला छाती टोक सांगतो, जर एखादा माणूस दाखवा मला जो फक्त कॉल घेऊन जर मोठा झालेला आहे. ओके, त्याच्यासोबत माझी 10,000 रुपयाची ऑन रेकॉर्ड बेट लावतो मी, ऑन रेकॉर्ड बेट लावतो. ओके, आता इथे लक्ष द्या. इथे काय झालं बघा, इथे काय झालं, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड होता. ओके, डाऊन ट्रेंड होता, त्याच्यानंतर मार्केटमध्ये इथे कन्सोलिडेशन झालं. ओके, कन्सोलिडेशन झाल्यानंतर इथे ब्रेकआउट भेटलं. ब्रेकआउट नंतर पुन्हा मार्केट रिटेस्ट आलं, पुन्हा इथं वर निघालं मार्केट. ऍक्च्युली मी ह्या ब्रेकआउटला ट्रेड घेतला होता, कारण एवढ्या जबरदस्त फॉल नंतर जर मार्केट एवढं छान कन्सोलिडेशन करते, तर इथून ब्रेकआउट चांगलंच भेटणार आहे. इथून आपल्याला काय भेटणार आहे, ब्रेकआउट चांगलंच भेटणार आहे. आणि तुम्ही बघा, ज्या पॉईंट पासून आपण बाय केलेला आहे, मी 22343च्या आसपास काहीतरी बाय केलेला आहे. ऑन अन ॲव्हरेज माझी बाईंग प्राइस तेवढी आहे. तर तुम्ही बघा, 43 म्हणजे जवळपास मी म्हणतो इथे बघा, इथून जवळपास मला जवळपास एक 3% मुवमेंट भेटली. आणि लक्षात घ्या, ही छोटी मुवमेंट आहे बरं का, ही छोटी मुवमेंट आहे. आता येणाऱ्या आठवड्यामध्ये 100% माझं पहिलं टार्गेट हे आहे आणि दुसरं हे टार्गेट आहे. ओके, जर बघायला गेलं तर इथून बघायला गेलं तर पहिलं टार्गेट माझं जवळपास 9%चं आहे आणि त्याच्यानंतरचं टार्गेट माझं जवळपास 15 ते 16%चं आहे. 15 ते 16%चं. हे स्विंग ट्रेडिंगसाठी म्हणतोय मी. हे तुम्हाला काय म्हणतोय, स्विंग ट्रेडिंगसाठी म्हणतोय मी. आलं लक्षात? म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय 1 डे मध्ये. ओके, बघा, हे रिटर्न 8%, 15% स्विंग ट्रेडिंगसाठी. जर तुम्ही हे जर मोठ्या टाइम फ्रेमवर वापरलं, म्हणजे 1 वीक, 1 मंथ मध्ये वापरलं, तर रिटर्न तुमचे 100%, 200% सुद्धा जाऊ शकतात. 100%, 200% सुद्धा जाऊ शकतात. आता प्रश्न पडतो की सर मी टार्गेट कसं ठेवलं, तो नंतरचा प्रश्न आहे, तो मी नंतर सांगेलच तुम्हाला. ओके, एंट्री एक्झिट जेव्हा आपला टॉपिक येईल तेव्हा सांगेलच. ओके, फक्त मी सध्या प्राइस ऍक्शन क्लिअर करतोय की नेमकं प्राइस ऍक्शन आपल्याला कसं पाहिजे. एक परफेक्ट फॉल पाहिजे, फॉल नंतर कन्सोलिडेशन पाहिजे आणि कन्सोलिडेशनला ब्रेकआउट पाहिजे. ओके, कन्सोलिडेशनला काय पाहिजे, ब्रेकआउट पाहिजे. आता जर तुम्ही इथं पण बघितलं, ओके, हा कुठला स्टॉक आहे, हा आहे, ओके, एक मिनिट, इथे आपण बघितला होता, मी एक स्टॉक काढून ठेवला होता, आय गेस टायटन काढून ठेवला होता मी. ओके, हा, ओके, राईट. इथे बघा, इथे काय केलेलं आहे, इथे टायटनचा स्टॉक मी काढून ठेवलेला आहे. इथे तुम्हाला काय दिसते, इथे तुम्हाला काय दिसते बघा, इथे मार्केटमध्ये चांगला फॉल आला. फॉल नंतर मार्केटने मस्त इथे कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन नंतर आता इथे ब्रेकआउट भेटले. इथे काय भेटले, ब्रेकआउट भेटले. ओके, तर मग जे आपला जे फॉर्मॅट होता की सर मार्केट पडावं, एक चांगला बेस बनावा आणि या बेस नंतर पुन्हा आपल्याला काय भेटावं, एक ब्रेकआउट भेटावं. ओके, आणि बघा इथे मार्केटनी कन्सोलिडेशन कधीपासून केले बघितलं तर तुम्ही 6 मे पासून, म्हणजे जवळपास आज 16 जून आहे. ओके, म्हणजे 6 मे ते 16 जून, एक सव्वा महिना व्हायलाय. एक सव्वा महिन्याचं त्याचं कन्सोलिडेशन आहे आणि ह्या कन्सोलिडेशनला त्याचं ब्रेकआउट होत आहे. बघा, लक्षात घ्या, हे सगळे जे स्टॉक आपण बघत आहोत हे फक्त लर्निंग पर्पजसाठी बघत आहोत. मी कोणालाही रेकमेंडेशन प्रोव्हाइड करत नाहीये. ओके, जस्ट मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय. एक्सपिरियन्स शेअर करतोय. माझा कुठलाही पेड ग्रुप नाहीये ज्याच्यामध्ये मी डेली कॉल्स प्रोव्हाइड करतो. माझं काहीच नाहीये. माझा फक्त हे एकच व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जे तुम्हाला जॉईन करायचं तर तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. ओके, ज्याच्यामध्ये मी रोज शेअर मार्केट बद्दल माझा जो व्ह्यू आहे तो इथे टाकतो. इथे इव्हन बघा, इथे क्रूड ऑइल बद्दल पण मी टाकलेलं. ओके, जर तुम्ही इथे जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथे पण बघा, मार्केट फॉल केलं,
फॉल केल्यानंतर कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन नंतर इथे ब्रेकआउट भेटलं. म्हणजे इथे काय झालं, इथे एक चांगला त्यानं बेस बनवला. ओके, फॉल नंतर बेस बनवला आणि तात्पुरतं माझं पहिलं टार्गेट इथे हिट झालं. पहिलं टार्गेट तर इथं माझं हिट झालं. पण तुम्ही जर त्याच्यानंतर बघितलं तर मार्केट तिथून किती लांब गेलेलं बघा. ओके, म्हणजे ब्रेकआउट तर इथं दिलेलं त्यानं. ओके, 100% खाली आला, इथे बेस बनवला, ब्रेकआउट दिलं आणि ब्रेकआउट नंतरही तो त्याच्यानंतरही चांगला त्यानं मुवमेंट वरी दिलेली होती. ओके, मी त्याला संध्याकाळी 8:30 पर्यंत ट्रॅक करू लागलो, कारण 9 वाजता क्लास असतो आपला. ओके, त्या 9 वाजताच्या क्लाससाठी मी बघू लागलो त्याला फक्त. ओके, ट्रॅक करू लागलो. तर त्याच्यामध्ये त्याची ही मुवमेंट जी आहे आपल्याला सिंपल प्राइस ऍक्शन वरून भेटलेली. आणि तुम्ही इथं टाइम फ्रेम जर बघितला, ओके, तुम्ही जर इथं टाइम बघितला तर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम, म्हणजे 5 मिनिट 15 मिनिटामध्ये जरी मी ही गोष्ट वापरली तर ही माझ्या कशासाठी काम येणार, इंट्राडे साठी काम येणार. सगळीकडेच. ओके, राईट. आपला जो क्लास आहे नवीन बॅच चालू होत आहे 1 जुलैला. ओके, ज्याच्यामध्ये आपण बेसिक पासून स्टॉक मार्केट काय आहे, तिथून म्युच्युअल फंड कसे निवडायचे, आयपीओ कसा बघायचा, मग सर टेक्निकल पूर्ण अनालिसिस, लॉंग टर्म साठी स्टॉक, शॉर्ट टर्म साठी स्टॉक इंट्राडे, ऑप्शन ट्रेडिंग, निफ्टी बँक निफ्टी ट्रेडिंग, सगळं स्विंग ट्रेडिंग ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण ह्याच्यामध्ये शिकतो. ओके, राईट. 1 तारखेपासून क्लास चालू होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा मिळते. ओके, राईट. आणि थेरी लेक्चर वेगळे आणि लाईव्ह क्लास वेगळा, लाईव्ह ट्रेडिंग वेगळी, बरं का. असं नाही की फक्त क्लासमध्ये ट्रेडिंग, नाही. संध्याकाळी आपला 9 ते 10 मध्ये क्लास असतो आणि 9 ते 10 मध्ये जे शिकलं ते मॉर्निंग मध्ये आपल्याला अप्लाय करायचं असतं. त्याच्यावर आपण लाईव्ह ट्रेडिंग करतो. लाईव्ह ट्रेडिंग करतो, राईट. ओके, संध्याकाळी 9 ते 10 मध्ये त्याचा टायमिंग असतो. एखादा क्लास मिस झाला तरी तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग भेटते. जर ह्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. हे माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. ओके, याच्यावर मला मेसेज करा, मी तुम्हाला सगळी डिटेल पाठवून देईल. ह्याची फीस जी आहे ती 15,000 आहे, पण तुम्ही 2 टप्प्यामध्ये याची फीस भरू शकता. ओके, जर तुम्ही आज भरली फीस तर तुम्हाला पुढच्या 30 ते 35 दिवसामध्ये दुसरा टप्पा पूर्ण करावा लागेल. 2 टप्प्यामध्ये तुम्ही त्याची फीस कंप्लीट करू शकता. आलं लक्षात? ओके, ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा क्लास बद्दलची इन्फॉर्मेशन तर पुढे मी म्हणजे तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला त्याच्यामध्ये एक ब्राउशर भेटून जाईल. त्या ब्राउशरमध्ये सगळी माहिती असते. ओके, राईट. आता इथे मी तुम्हाला शेअर बाजार बद्दल जे काय अपडेट आहे ते पण इथे टाकत असतो. काय करत असतो, या ग्रुपवर टाकत असतो. त्याच्यामुळे आवर्जून जॉईन करा. शिकायचं असेल 100% तुम्ही जॉईन करा. कारण मार्केट कॉलवर काम करून नाही जिंकतायत तुम्हाला. त्याच्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्हाला मी जर कॉल प्रोव्हाइड करतो म्हणलं, मी कॉल प्रोव्हाइड करू शकतो. मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकतो, 2-4 हजार रुपये महिना घेऊ शकतो. आणि 1,000-1,500 लोक तर माझे इन्फ्लुएन्स खाली आहेत. 100 लोक तर कसे पण जॉईन करतील जर मी कॉल प्रोव्हाइड करायचं म्हणलं तर. 1,000 रुपये जर ठेवलं तर लाख रुपये महिन्याचा टर्नओव्हर माझा असाच होईल. ओके, पण लक्षात घ्या, यानं काहीच साध्य होत नाही. कारण फक्त घरं बर्बाद होतात. आज 6 वर्ष झालं मार्केटमध्ये मी, आणि मी कॉलवर काम करणारी बरीच लोक बघितली ज्यांचे करोडोमध्ये टर्नओव्हर होते, जे आता रस्त्यावर आहे, ज्यांचे खायचे पण वांदे आहेत सध्या. त्याच्यामुळं हात जोडून तुम्हाला सांगतो की तुम्ही लाईव्ह जर ट्रेडिंग करायची तर कॉलवर करू नका, स्वतःच्या पैशावर करा. आणि लक्षात घ्या, तुमची जेवढी लॉस घ्यायची कपॅसिटी तेवढाच पैसा टाका मार्केटमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका. कारण आपण जेव्हा लॉस करतो तेव्हा आपलं घरदारामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम जेव्हा होतात तेव्हा आपले रिलेशन सुद्धा खराब होतात. ओके, घरात सुद्धा अस्थिरता निर्माण होते आणि ती खूप भयंकर परिस्थिती निर्माण करते. आलं लक्षात? त्याच्यामुळे रिक्वेस्ट असेल, ऑप्शन ट्रेडिंग कडे जास्तीत जास्त वळू नका, कारण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जास्त रिटर्न नाही आहेत. कारण इथे मी माझा पीएनएल सुद्धा शेअर केलेला आहे. जर तुम्हाला बघायचं आहे तर मी माझा इथं पीएनएल सुद्धा आता मागेच काहीतरी टाकला होता. जर इथं तुम्ही बघितलं, ह्याच ग्रुपवर सगळं काय टाकतो बरं का मी. म्हणजे माझ्या जे पोझिशन आहे त्या सगळ्या गोष्टी टाकत असतो की काय ट्रेड घेतलेले आहेत, काय नाही. ओके, आणि प्युअर ऑप्शन बाईंग करून जर तुम्हाला म्हणतोय की कोणी माणूस की कॉल पुट खरेदी करा आणि मी तुम्हाला प्रॉफिट काढून देतो, 100% तो तुम्हाला येड्यात काढतोय. ओके, हा माझा बघा पीएनएल आहे. कधीपर्यंतचा आहे, जवळपास टाइम बघा तुम्ही इथे बघा, 1 एप्रिल 2024 ते 5 जून 2024 पर्यंत आहे. किती प्रॉफिट कमवलाय, जवळपास 8,000 रुपये प्रॉफिट आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3,000 रुपये तर माझे चार्जेसच गेलेत. माझ्या हातात किती उरलेत, 5,000 रुपये उरलेत फक्त. किती उरलेत, फक्त 5,000 रुपये उरलेत. त्याच्यामुळे ही रियालिटी पण मी इथं सांगत असतो की काय आहे रियालिटी. बघा इथे एवढा मोठा मेसेज टाईप केलेला आहे. ओके, मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगचं जेवढं दुनिया ग्लॅमर करून दाखवलं जातं की आम्ही खूप जास्त पैसा कमवायलो, लाखांमध्ये आमचे रोज प्रॉफिट आहेत. लक्षात घ्या, ते तुम्हाला येड्यात काढायलेत. जर एवढं खरं असतं ना तर सेबी म्हणली नसती की 10 पैकी 9 ट्रेडर लॉसमध्ये हे सेबी म्हणली नसती. आलं लक्षात? त्याच्यामुळं जरा विचारपूर्वक मार्केटमध्ये या आणि ऑप्शन ट्रेडिंग एवढीच करा की जेवढा लॉस तुम्ही सहन केल्यानंतर रात्री तुम्हाला सुखाची झोप लागेल. 500 रुपयाचा रोजचा लॉस घेतला तर तुम्हाला झोप लागू शकते, तर रोजचा फक्त 500चाच लॉस घ्या. त्याच्यावर 1 रुपयाचा सुद्धा लॉस घेऊ नका. कारण ऑप्शन ट्रेडिंग खूप खतरनाक आहे. चांगल्यांना गिळून घेतलंय मार्केटने या.
ओके, ऑप्शन ट्रेडिंग त्याच्यापेक्षा बेस्ट आहे स्विंग ट्रेडिंग. तुम्ही या स्विंग ट्रेडिंग करा. स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला रिटर्न्स भेटतात म्हणजे भेटतात. ओके, आणि जर हे पण नको आहे ना, तर सरळ काय करा, म्युच्युअल फंड घ्या. सरळ म्युच्युअल फंड घ्या, ह्याच्यामध्ये पैसा टाका, निवांत बसा. म्युच्युअल फंड हे आपलं युट्यूब चॅनल आहे, ह्याच्यावर आपले व्हिडिओज बघा, एवढे सगळे लेक्चर, आपले 1-1 तासाचे लेक्चर, रविवारचे लेक्चर होतात, ते इथंच अपलोड करतो मी. ओके, ह्याच्यामध्ये आपलं एकदा म्युच्युअल फंडचं पण लेक्चर झालं होतं 8 महिन्यापूर्वी. ओके, जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल. ओके, कुठं जाईल, एक मिनिट, हा इथे बघा, हे बघा, हे म्युच्युअल फंडचं आपलं लेक्चर आहे, हे जा बघा तुम्ही. ओके, कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड बद्दल डिटेलमध्ये सांगितलंय, कमोडिटी बद्दल पण आपले लेक्चर झाले, चार्ट पॅटर्न, एंट्री एक्झिट, म्हणजे असं एक पॉईंट नाहीये ज्याच्यावर आपले लेक्चर झालं नाही. तुम्ही सांगता आणि मी घेतो. हे पण जे लेक्चर आहेत हे पण तुम्हीच सांगितलेल्या टॉपिकवर आपण घेतोय. ओके, तुम्हीच काल निवडला टॉपिक की बाबा सर आम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे येणारं जे सेशन आहे ते कशावर पाहिजे, स्विंग ट्रेडिंगवर पाहिजे. ह्याच्यावर 36 लोकांनी जे आहे मतं केलं होतं. ओके, राईट. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्विंग ट्रेडिंगवर आपण लेक्चर घेतोय. बघा, लक्षात घ्या, मी तुमचा नोकर आहे, मी तुमचा नोकर आहे. तुम्ही सांगाल त्याच्यावर मी क्लास घेतो. ओके, राईट. माझं काम आहे की मराठी माणसाला शेअर बाजारामध्ये जी वस्तुस्थिती आहे त्याचा अनुभव करून देणं. कारण जे वर्ल्ड ग्लॅमरस करून इंस्टाग्राम आणि युट्यूबवर जे दुनियाचा कचरा भरलेला आहे, ओके, जे लोक रोजचे लाखां करोडोमध्ये प्रॉफिट दाखवले, त्यांची वस्तुस्थिती खूप बेकार आहे. कारण 6 वर्ष झालं मार्केटमध्ये, मी तुम्हाला तुम्हाला एवढे एडिटिंगचे ऍप दाखवू शकतो ज्याच्यावर तुम्ही तुमचा प्रॉफिट जर 200 झालाय तर 2 लाख 2 करोड पण दाखवू शकता. ओके, ही वस्तू परिस्थिती आहे, ही वस्तू परिस्थिती मार्केटची, राईट. ओके, त्याच्यामुळे मार्केटला जास्त ग्लॅमर करू नका. आणि फ्युचर आणि ऑप्शन मध्ये जर ट्रेड करायलात ना, तर एक महिन्याला 5 ते 10% जास्त प्रॉफिट नाहीच भेटू शकत तुम्हाला. 5 ते 10% जर तुम्ही कन्सिस्टंट प्रॉफिट काढायलात तर तुम्हाला महिन्याला 5 ते 10% प्रॉफिट भेटेल, त्याच्यावर 1 रुपया भेटणार नाही. ओके, जर कन्सिस्टंट, एखादा जर महिना लयच भारी गेला आणि तुम्ही जर ऑप्शन खरेदी करणारे असताल तर तुम्हाला तिथं तुमचं कॅपिटल 2-3% होईल, 2-3 पट होईल आणि लगेच दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही लगेच झिरो घेऊन जाताल. ओके, त्याच्यामुळं फक्त कॉलपुट खरेदी करून तुम्हाला मार्केटमध्ये नाही जगता येणार. ओके, कॉलपुट खरेदी करून नाही जगता येणार. जे माणूस म्हणाले तुम्हाला मी फक्त ऑप्शन बाय करून 100% ऑप्शन बाय करून मार्केटमध्ये जिंकलेलो आहे, तो माणूस तुम्हाला 100% येड्यात काढतोय म्हणजे काढतोय, येड्यात काढतोय म्हणजे काढतोय. आलं लक्षात. त्यामुळे मार्केटची परिस्थिती खूप बेकार आहे. ऑप्शन कडे पहिली गोष्ट तर वळूच नका. आणि जर वळणार असेल तर तुमची फायनान्शियल परिस्थिती खूप चांगली आहे का नाही ती पहिले बघा. जर चांगली नसेल तर वळू नका. तुम्ही स्विंग ट्रेडिंग कडे या, स्विंग ट्रेडिंग मध्ये पैसा टाका, त्याच्यामध्ये काय माणसाला मोठा लॉस होत नाही. आलं लक्षात. ओके, आणि जर परिस्थिती तुमची चांगली आहे, फायनान्शियली स्टेबिलिटी आहे, तर तुम्ही मग ऑप्शन ट्रेडिंग कडे या, मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी आपण बघूया. ओके, राईट. पण जर फायनान्शियल परिस्थिती, तुम्ही स्वतःला विचारा की मी लॉस घेऊ शकतो का, आणि जर लॉस घेऊ शकता तर तुम्ही ट्रेडिंग करायला येऊ शकता. कारण सुरुवातीचे मार्केटमध्ये आल्यानंतर 4 वर्ष तर मार्केट तुम्हाला सुधरूच देत नाही, सुधरूच देत नाही बरं का. कारण लॉस एवढे होतात, माणसाला एवढं डिमोटिवेटिंग फील होतं, बेकार. ओके, वाटतं की यार मलाच का लॉस व्हायला, बाकीचे एवढे लोक लाखांमध्ये प्रॉफिट कमवायलेत. लक्षात घ्या, ते स्क्रीनशॉट एडिट करून दाखवायला तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये जर 100 लोक जर तुम्हाला दाखवायला स्क्रीनशॉट, तर त्याच्यापैकी लय झालं 1 ते 2 लोक किंवा 3 लोक जेन्युइन आहेत, त्याच्यापेक्षा जास्त लोक जेन्युइन नाहीयेत. ओके, चलो, आलं लक्षात. आता पुढे चालूया आपण. तर मी तुम्हाला प्राइस ऍक्शन सांगितलं की मार्केट पडावं, एक बेस बनावा आणि त्या बेसचा ब्रेकआउट होऊन तुम्हाला इथे मार्केटमध्ये रॅली भेटावी. ओके, राईट. तुम्हाला त्याच्याबद्दलचे 2 स्टॉकही सांगितले मी, SRF सांगितला आणि तो टायटनचा सांगितला. राईट. तुम्ही जर त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरे स्टॉक सुद्धा बघितले, ओके, जर तुम्ही बघितलं, इथे बघा, इथे हा तुमचा बिर्ला सॉफ्ट नावाचा एक स्टॉक आहे, जो बघा एक व्यवस्थित आपल्याला इथे फॉल दाखवतोय, जो आपल्याला मस्त इथे फॉल दाखवला, कन्सोलिडेशन चांगलं केलं, ब्रेकआउट भेटलं आणि एक चांगलं पुन्हा मुवमेंट दिली, पुन्हा कन्सोलिडेशन करतोय तो, पुन्हा काय करतोय, कन्सोलिडेशन. तर याच्या ब्रेकआउटवर पण आपल्याला काय करता येईल, एखादा ट्रेड इनिशिएट करता येईल एक छोट्याशा स्टॉप लॉस सोबत. लक्षात घ्या, रेकमेंडेशन नाही, डिस्क्लेमर देतोय, परत परत देतोय. राईट. जर इथे आपण एंट्री घेतलेली आहे तर आपल्याला जवळपास 8%चा प्रॉफिट आपल्याला इथं झालेला आहे. किती दिवसामध्ये, जवळपास 6 जून पासून 16 जून पर्यंत. ओके, 6 जून, 10 दिवसामध्ये 8%चा प्रॉफिट. ओके, आवाढव्य प्रॉफिट नाही भेटत, पण एक मॉडरेट जे व्याज व्यवहारी आपण बाजारात करतो ना, त्या व्याज व्यवहारीपर्यंत आपल्याला तेवढे प्रॉफिट भेटतात. व्याज व्यवहारीमध्ये तुम्ही मार्केटमध्ये किती पैसा फिरवतात, 2%, 3%, 4% पैसे फिरवतात. तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा, तुम्हाला 5 ते 10% महिन्याकाठी कसे पण रिटर्न पडतात, 5 ते 10% कसे पण रिटर्न पडतात. आलं लक्षात. याच्या आधी पण बघा, जेव्हा जेव्हा फॉल आलेला असेल, ओके, बघा इथे इथे काय झालं, फॉल आला, फॉल आल्यानंतर सर बेस बनला आणि बेस नंतर सर ब्रेकआउट भेटलं,
बेस नंतर काय झालं, ब्रेकआउट भेटलं. हे तुम्हाला प्रत्येक स्टॉक मध्ये बघायला भेटेल, प्रत्येक स्टॉक मध्ये. हे तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला. ओके, जेव्हा जेव्हा फॉल येईल तेव्हा तेव्हा पहिले बेस बनेल आणि मगच मार्केटची मुवमेंट जी आहे ती चेंज होईल. इथे बघा, इथे पण त्यानं जे आहे पहिले बेस बनवला एवढा मोठा आणि बेस बनवल्यानंतर मुवमेंट दिली. बेस बनवल्यानंतर काय दिली त्यानं, मुवमेंट दिली. आलं लक्षात? चलो ओके, बढिया. आता सर मग आता आम्ही कसे स्टॉक बघायचे ज्या स्टॉक मध्ये सध्या बेस बनलेला आहे. प्रश्न पडतो ना सर, तुम्ही काय म्हणलात आपल्याला काय काय बघायचंय, प्राइस ऍक्शन म्हणलात. ठीक आहे, प्राइस ऍक्शन आपण बघितलं. त्याच्यानंतर स्टॉक सिलेक्शन. आता स्टॉक सिलेक्शन कडे येऊया आपण. आता काय करूया, स्टॉक सिलेक्शन कडे येऊ. आता स्टॉक कसे सिलेक्ट करायचे, राईट? ओके, तर बघा, पहिले तर तुम्हाला गुगलवर यायचं, गुगल बाबावर यायचं आणि गुगल बाबावर आल्यानंतर तुम्हाला काय टाईप करायचे, तुम्हाला टाईप करायचे लिस्ट ऑफ स्टॉक, लिस्ट ऑफ स्टॉक फॉर स्विंग ट्रेड, फॉर स्विंग ट्रेड consolidating आफ्टर फॉल ऑन डेली टाइम फ्रेम. आणि पुढे काय टाकायचं, चार्ट लिंक टाकायला विसरायचं नाही बरं का. हे टाकायला विसरायचं नाही, हे टाकायला विसरायचं नाही. ओके, राईट. ओके, आणि काय करायचं, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट येते, ही चार्ट लिंकची वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आणि बघा तुम्हाला किती स्टॉक बघायला भेटतात. जवळपास 115 स्टॉक तुम्हाला इथं निवडून आलेले आहेत. 115 स्टॉक, राईट? आता मग 115 स्टॉक पैकी सर निवडायचा कोणता, तर बघा पहिले आपण काय करूया, व्हॉल्यूम नुसार त्यांना उतरत्या क्रमाने लावूया. व्हॉल्यूम नुसार बघा, आता जर तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूम कसा पण ओबडधोबड आहे, ओबडधोबड आहे, राईट? आपण काय करूया, ह्याच्यावर पहिल्यांदा क्लिक करूया. पहिल्यांदा क्लिक केल्यानंतर आपल्याला ते चढत्या क्रमात दाखवेल आणि दुसऱ्यांदा क्लिक केल्यानंतर ते उतरत्या क्रमात दाखवेल. उतरत्या क्रमात दाखवल्या म्हणजे काय होईल, तर सगळ्यात पहिले आपल्याला जास्त व्हॉल्यूम वाले स्टॉक भेटतील आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कमी व्हॉल्यूम वाले स्टॉक भेटतील. कारण व्हॉल्यूम हेच प्राइसच्या मुवमेंटसाठी काय म्हणतात एक कारण जे ठरू शकतं, राईट? सर्दी कशामुळे होते, आईस्क्रीम खाल्ल्यामुळे, राईट? तसंच मार्केटमध्ये प्राइसची मुवमेंट का होते, कारण त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आल्यामुळे, राईट? आता याच्यावर मी काय करतो, एकदा येतो एकदा क्लिक करतो, तर बघा इथे व्हॉल्यूम चढत्या क्रमाने लागलं. अजून एकदा क्लिक करतो, आता व्हॉल्यूम उतरत्या क्रमाने लागलं. व्हॉल्यूम काय लागलं, उतरत्या क्रमाने लागलं, राईट? आता पहिला स्टॉक कुठला आला, नॅशनल ॲल्युमिनियमचा आला, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी. मी ह्याला कॉपी करतो आणि काय करतो, इथे येतो आणि पेस्ट करतो. बघा टाइम फ्रेम हा 1 डेचाच आहे, राईट? 1 डे किंवा 1 आवरचा टाइम फ्रेम तुम्हाला इथे वापरायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही टाइम फ्रेम वापरायचा नाही. आलं लक्षात? ओके, आता हा जो टाइम फ्रेम, हा जो चार्ट आहे तो मी 1 डे मध्ये ओपन करतो. ऑलरेडी अनालिसिस केलेलं होतं बघा याच्यामध्ये. ओके, राईट, चलो, राईट. आता बघा इथे काय झालं सर, इथे मार्केट पडलं आणि मार्केटनी वर गेला लगेच, पण इथे बघा कन्सोलिडेशन करतोय, तो कन्सोलिडेशन करतोय. पण जर सर आपल्याला कन्सोलिडेशन इथं भेटलं असतं तर आपल्याला फायदा होता त्याचा, कारण आधेमध्ये कन्सोलिडेशन भेटल्यानंतर तो मुवमेंट देईल, 100% देईल. पण जर आपल्यानुसार आपला बेस कुठं फॉर्म व्हायला पाहिजे, बॉटमला फॉर्म व्हायला पाहिजे. कुठं फॉर्म व्हायला पाहिजे, बॉटमला. बॉटमला बनला का नाही, सोडून द्या मग हा स्टॉक, हा स्टॉक सोडून द्या, हा स्टॉक सोडून द्या. दुसरा कुठला स्टॉक आहे एकदा आपण 1 आवर मध्ये बघूया. मे बी ते एखाद्या वेळेस 1 आवर मध्ये पण देऊ शकतं. ओके, नाही 1 आवर मध्ये पण काही विषय नाही. दुसरा कुठला स्टॉक आहे मग, झोमॅटो. चला झोमॅटोला उचलू, राईट? झोमॅटोला उचलू, इकडे येऊया, झोमॅटोला कॉपी पेस्ट करतो, एनएससी मध्ये स्टॉक ओपन करतो त्याचा. बढिया. ओके, आता ह्याला 1 डे मध्ये बघूया. ओके, बघा इथे काय झालं सर, इथे सर मार्केटमध्ये प्राइस ड्रॉप झाली. प्राइस ड्रॉप झाल्यानंतर सर इथे काय झालं, मार्केट ट्रेंडी झालं. ट्रेंडी नंतर सर मार्केट इथे वोलाटाईल झालं. आता वोलाटाईल नंतर पुन्हा इथे सर साइडवेज झालं आणि साइडवेज नंतर पुन्हा मार्केट काय दिलं, आता एक ब्रेकआउट देईल, म्हणजे पुन्हा मार्केट ट्रेंडी होईल. म्हणजे इथून मार्केटने जर ब्रेकआउट दिलं तर आपल्याला इथे चांगली रॅली इथं 100% भेटू शकते का, भेटू शकते, राईट? ओके, दुसरा स्टॉक भेटला, एक स्टॉक भेटला, राईट? त्याच्यानंतर सर टाटा स्टीलचा एक स्टॉक आहे. चला टाटा स्टील बघूया. बघा इथे दिसणारा प्रत्येक स्टॉक असं नाही की तुम्हाला परफेक्ट स्ट्रक्चर देईल. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्टॉकचं काय करायचं, अनालिसिस करायचे, जाऊन त्याचा चार्ट बघायचा आहे, राईट? आता इथे बघा, इथे काय करतोय तो, कन्सोलिडेशन करतोय, पण कुठं करतोय, टॉपला करतोय. मग आपल्या काय फायद्याचे का नाही, सोडून द्या, मग सोडून द्या, राईट? चलो, तिसरा कुठला स्टॉक आहे मग सर, तिसरा बघितला. चौथा कुठला स्टॉक आहे, भेल आहे. भेलचा तर विषयच नाही, कारण तो सध्या खूपच जास्त मुवमेंट अपसाईडला देतोय तो, राईट? त्याच्यामुळे त्याचा बेस आपल्याला बेरिश बेस भेटणं थोडं अवघड आहे. नाही, कारण तू बघा ना, त्यानं मुवमेंट दिलेली ऑलरेडी, राईट? सो बेल गेला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला बघूया, आयओसी, राईट? चलो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन बघा. ओके, तुम्ही जर नीट बघायला गेलात तर इथे काय झालं, मार्केट पडलेले, मार्केट जरा तेवढं बेरिश नाही झालेलं आणि बेरिश झाल्यानंतर इथे बघा तो एक बेस बनवतोय. एक काय बनवतोय, बेस बनवतोय. हा, जर हे बेस ब्रेकआउट भेटला तर इथून आपल्याला पुन्हा एक मुवमेंट भेटू शकते, पुन्हा एक काय भेटू शकते, मुवमेंट भेटू शकते, राईट? पण हा बेस तुटायला पाहिजे, हा बेस तुटायला पाहिजे, राईट? चलो, त्याच्यानंतर अजून कुठले स्टॉक आहेत बाबा, जिओ फायनान्स आला. चला जिओ फायनान्सला बघूया.
जिओ फायनान्सला बघूया. जिओ फायनान्सला बघा, एक बेरिश मुवमेंट तेवढी मोठी नाही आली, हा पण बेरिश मुवमेंट आली आणि इथं साईडवेज झालाय तो. हा इथं जर त्याचं ब्रेकआउट भेटलं तर पुन्हा आपल्याला काय होईल, इथे चांगली मुवमेंट भेटेल. पुन्हा काय भेटेल इथे, चांगली मुवमेंट. म्हणजे हे स्टॉक आहे ते तुम्हाला इथे भेटणार आहेत, जे तुम्हाला रेडी फॉर ब्रेकआउट भेटत आहेत. एसडीव्हीएन हा पण एक जबरदस्त स्टॉक आहे, पण हा ह्याची एक रेंज सध्या चालू आहे, ह्या रेंजमध्ये सध्या तो अडकलेला आहे, कारण त्याला 6 महिने झालं बघतोय मी एका रेंजमध्येच. बघा इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्या, काय झालं सर, इथे मार्केटमध्ये फॉल आला, फॉल आल्यानंतर इथे मार्केट जरा साईडवेज झालं, राईट. ओके, त्याच्यानंतर आता जर इथे ब्रेकआउट भेटलं तर आपल्याला काय होईल, पुन्हा मुवमेंट भेटेल. जसं की इथे बघा, इथे साईडवेज झालं, फॉल नंतर पुन्हा मुवमेंट, फॉल साईडवेज पुन्हा मुवमेंट, फॉल साईडवेज पुन्हा मुवमेंट. ओके, तसंच आपल्याला इथं पण काय भेटू शकते, पुन्हा एक मुवमेंट भेटू शकते, राईट. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर इथं गेलात, हे जर शब्द जशाच तसे जर इथे टाकले तर तुम्हाला ह्या वेबसाईटवर रोजच्या रोज स्टॉक जे अवेलेबल झालेले आहेत कन्सल्टेशनसाठी, तर ते तुम्हाला स्टॉक भेटून जाते, ते स्टॉक तुम्हाला भेटून जाते. तुम्ही त्याच्यापैकी मग जे प्रॉपर स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये काय करा, मग एंट्री एक्झिट प्लॅन करा. आता प्रश्न पडतो की सर एंट्री एक्झिट कसं प्लॅन करायचं, कारण आपला क्लासचा जो तिसरा टप्पा आहे, ओके, आपल्याला जे शिकायचं की सर आपल्याला काय शिकायचं, एंट्री एक्झिट आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे एंट्री कुठे घ्यायची, टार्गेट कुठे ठेवायचं, स्टॉप लॉस कुठे ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात, राईट. तर मग आता ते कसं बघायचं सांगतो, लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता जेव्हा बेस बनत आहे, जेव्हा हा बेस बनत आहे, ह्या बेसच्या वर आपल्याला एक परफेक्ट कॅन्डल, एकतर ती 1 डे मध्ये पाहिजे किंवा 1 आवर मध्ये पाहिजे, एक परफेक्ट ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. परफेक्ट काय पाहिजे, ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय आपला काय असेल, एंट्री ट्रिगर असेल. त्या ग्रीन कॅन्डलचा हाय आपला काय असेल, एंट्री ट्रिगर असेल. म्हणजे एंट्रीचा लक्षात आलं की सर आपल्याला कन्सोलिडेशन पाहिजे, त्या कन्सोलिडेशनच्या वर ब्रेकआउट पाहिजे, त्या ब्रेकआउटचा जे कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या वरचा त्या कॅन्डलचा जो काय हाय पॉईंट आहे तो माझ्यासाठी काय करेल, एंट्री सारखं काम करेल. तो माझ्यासाठी काय करेल, एंट्री सारखं काम करेल. बरोबर, चलो एंट्री झाली आपली, राईट. आता सर मग आता सर टार्गेट कुठे ठेवावं, टार्गेट कुठे ठेवावं आणि सर स्टॉप लॉस कुठे ठेवावा. पहिले आपण टार्गेट बद्दल बोलूया, टार्गेट बद्दल बोलूया. लक्षात घ्या, जिथून फॉल आलेला आहे, जिथून फॉल आलेला आहे आणि त्या फॉल नंतर आपल्याला बेस दिसतोय, त्या फॉलचा टॉप जो आहे तो आपला टार्गेट असलं पाहिजे. त्या फॉलचं जे टॉप आहे ते आपलं टार्गेट असलं पाहिजे. पण हे टार्गेट जे आहे हे आपल्याला कधी कधी 15% 20%, कधी कधी 50% सुद्धा भेटू शकतं. ओके, 50% पण भेटू शकतं. मग सर एवढं मोठं टार्गेट घ्यायचं का, नाही. तर मध्ये पण काय करायचे, जिथं जिथं स्विंग आहेत, जिथे जिथे मार्केटनी स्विंग बनवलेले आहेत, जसं की मार्केटमध्ये असा एखादा डाऊन ट्रेंड आहे तर इथे हे काय स्विंग आहेत, तर ह्या स्विंगच्या हायवर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे टार्गेट सेट करायचे आणि ह्या टार्गेटवर हिट झालं की काही क्वांटिटी एक्झिट करायला चालू करायचे. छोटी छोटी क्वांटिटी काय करायची, एक्झिट करायची. समजा जर एखाद्या कंपनीचे जर समजा तुम्ही 100 शेअर घेतले किंवा 1000 शेअर घेतले, तर 15 शेअर 20 शेअर प्रत्येक टार्गेट आलं की एक्झिट करा, प्रत्येक टार्गेट आलं की एक्झिट करा. आलं लक्षात. म्हणजे इंटरमिडिएट टार्गेट पण आपल्याला पाहिजे, पण अल्टिमेट टार्गेट पण आपलं जे आहे ते फिक्स पाहिजे. जसं की इथं एसआरएफचं तुम्ही बघा, एसआरएफचं तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की अल्टिमेट टार्गेट काय माझं, हे अल्टिमेट टार्गेट आहे, राईट. पण मध्ये मध्ये माझं टार्गेट, पहिलं टार्गेट हे आहे, दुसरं टार्गेट हे आहे आणि तिसरं टार्गेट हे. म्हणजे मार्केटमध्ये हे काही क्वांटिटी इथं एक्झिट करेल, काय क्वांटिटी इथे एक्झिट करेल, काय क्वांटिटी इथे एक्झिट करेल. हा ब्रेकआउट झाल्या झाल्या मी पूर्ण क्वांटिटी निशी घुसतो. ओके, म्हणजे जर समजा मला 50,000 टाकायचे तर मी डायरेक्ट 50,000 टाकून देतो, राईट. असं नाही करत की 10,000 आता टाकले, 10,000 पुन्हा टाकतो, 10,000 पुन्हा टाकतो, असं नाही. हे कधी करायचं, पार्शियल एंट्री कधी करायची, जेव्हा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा. ओके, त्याचे पण वेगवेगळे रूल आहेत, तर ते पण आपल्याला, ते वेगळा पार्ट आहे, ते आपण मी जे आहे क्लासमध्ये, हे बघा स्विंग ट्रेडिंग मध्ये एवढं डिटेलमध्ये शिकवतोय, तर क्लासमध्ये किती डिटेलमध्ये शिकवत असेल. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. बरेच जण काय करतात, 10-15 हजारचा सहज लॉस घेतात. मी म्हणालो 3 महिने द्या, 3 महिन्याचा क्लास येतो, 3 ते 4 महिन्याचा क्लास आहे. आणि असं नाही की रोज क्लास लॉन्च करतो मी. पहिला क्लास ह्या वर्षाचा फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता, ती बॅच अजून चालू आहे. आता नवीन बॅच जुलैमध्ये. आता फक्त ह्या वर्षामध्ये 2च बॅच घेतलं होतील माझ्या, राईट. मी क्वालिटीवर फोकस करतो, क्वांटिटीवर फोकस करत नाही. आलं लक्षात. त्याच्यामुळे तुम्हाला जर डिटेलमध्ये शिकायचं ना, खूप शिकण्यासारख्या गोष्टीत मार्केटमध्ये, खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. त्यामुळं रिकमेंड करेल, जर तुम्हाला मार्केटमध्ये खरोखर शिकायचं असेल तर क्लास एकदा इन्व्हेस्टमेंट करा. तुमची इन्व्हेस्टमेंट वाया जाणार नाही, याची शाश्वती देतो मी, राईट. याची शाश्वती देतो. तुम्ही कमीत कमी तेवढे पैसे स्विंग ट्रेडिंग मधून तरी काढणार, ओके, नाहीतर हेजिंग मधून तरी काढणार. आलं लक्षात. चलो बढिया. आता बघा, मार्केटमध्ये जे ब्रेकआउट झालेलं आहे त्याच्यामध्ये एक्झिटचं मी तुम्हाला सांगितलं. आता सर स्टॉप लॉसचं काय करायचं, मग आम्ही स्टॉप लॉसचं काय करायचं. आता सर, आता मला सांगा, जर हा बेस बनलेला आहे, इथे जर तुम्हाला ब्रेकआउट वाली कॅन्डल भेटत आहे, राईट, आणि इथं जर तुम्ही एंट्री घेत आहात, बघायचं हा बेस किती मोठा आहे, हा बेस किती मोठा आहे. हा बेस जर 5% जास्त मोठा असेल, हा बेस जर
5% जास्त मोठा असेल तर ह्या बेसच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा नाही. या बेसच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा नाही. जर 5%च्या खाली जर बेसची लेंथ असेल तर तुम्ही या बेसच्या खाली स्टॉप लॉस ठेवू शकता. या बेसच्या खाली स्टॉप लॉस ठेवू शकता. म्हणजे आपल्याला स्विंग ट्रेडिंग मध्ये मॅक्सिमम स्टॉप लॉस कितीचा घ्यायचा आहे? 5%चा घ्यायचा. 5%चा घ्यायचा. आलं लक्षात? ओके. मग सर जर नसेल तर काय करावं? नसेल तर काय करावं? आता इथे आपण आत्ताच बघितला होता तो शेअर, आय गेस टायटनचाच बघितला होता. एक मिनिट, टायटन कंपनी. हा, आता इथे बघा. इथे सर मी जर बघायला गेलं तर माझा बेस जो आहे हा बेस 5%पेक्षा जास्त आहे, 100% जास्त आहे. कसं काय सर? इथं घ्या, मोजमाप घ्या आणि स्केल बघा. जवळपास 7% मला काय दिसते इथे? मला जवळपास इथे काय दिसत आहे बघा, इथे 7%चा स्टॉप लॉस दिसतोय. हा माझ्या 5%च्या वर जातोय का 100% जातोय? मग मी इथे स्टॉप लॉस ठेवणार का? नाही, मी इथे स्टॉप लॉस ठेवणार नाही. मग माझं काम काय? माझं काम आहे की जे नियरेस्ट स्विंग बघा, नियरेस्ट स्विंग बघा. बघा मार्केट वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं. इथे काय झाला? इथे स्विंग बनला. इथे काय झाला? स्विंग बनला. तर माझा स्टॉप लॉस कुठं असेल? या स्विंगच्या खाली माझा स्टॉप लॉस असेल. या स्विंगच्या हायच्या वर माझा काय असेल? एंट्री असेल. राईट. मग माझे टार्गेट कुठं असतील? सर मार्केट इथं खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, तर माझं टार्गेट इथे असेल, इथे असेल. ओके. म्हणजे स्विंगच्या आधारे मी काय करायचे? तिथे टार्गेट ठेवायचे आहेत. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला मी जर ह्या स्टॉक बद्दल स्पेसिफिकली बोलायला गेलं तर माझं अल्टिमेट टार्गेट कुठं आहे? अल्टिमेट टार्गेट ही आहे, कारण मार्केटमध्ये इथून फॉल आलेला आहे. राईट. चलो, अल्टिमेट टार्गेट मला समजलं. त्याच्यानंतर एंट्री कुठे आहे? ही तर माझी एंट्री आहे. आलं लक्षात? स्टॉप लॉस कुठं आहे? इथे स्विंग आहे, तर इथे माझा स्टॉप लॉस आहे. इंटरमिडिएट टार्गेट माझे कुठं असतील? तर बघा मार्केट खाली आलं, इथून खाली आलं, पुन्हा वर गेलं. राईट. इथे काय झालं? इथे स्विंग बनवला, तर इथे एक माझं टार्गेट असेल. पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा वर गेलं, तर इथे एक माझा स्विंग असेल. पुन्हा मार्केट इथं खाली आलं. म्हणजे माझे इंटरमिडिएट टार्गेट पण मला भेटले, मला एंट्री पण भेटली, मला स्टॉप लॉस पण भेटला. म्हणजे डिटेलमध्ये आज आपण बघितलं की स्विंग ट्रेडिंग मध्ये एंट्री कशी करायची, स्टॉक कशी शोधायचे, कुठलं प्राइस ऍक्शन वापरायचं, कुठल्या टाइम फ्रेम मध्ये वापरायचं. म्हणजे डिटेलमध्ये आपला हा मास्टर क्लास झालेला आहे स्विंग ट्रेडिंगचा. राईट. जर या सेशनमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की खरंच व्हॅल्युएबल आहे तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि नंबर आहे 930-718-3388. ओके. काही जरी डाऊट आला स्विंग ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंग किंवा कुठल्याही ट्रेडिंग करिअरशी काही जरी डाऊट आला तर तुम्ही मला ह्या नंबरवर कधी व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. रविवारी करू शकता, शनिवारी करू शकता, असं काही नाही. राईट. कधी पण करू शकता. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. ओके. तुम्ही माझा स्टुडंट आहेत, नाही आहेत, मला फरक पडत नाही. तुम्ही माझा व्हिडिओ बघायला तर माझे स्टुडंट आहेत तुम्ही. आलं लक्षात? चलो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं विसरू नका, कारण शेअर मार्केटचे जर दररोजचे अपडेट पाहिजे असतील फ्री ऑफ कॉस्ट तर ते तुम्हाला इथंच भेटणार आहेत. बघा तुम्हाला इथं चार्ट किती चांगले शेअर करतोय, कधी शेअर करायचा, कधी ट्रेड करायचा, काय करायचं, सगळं इथं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. राईट. ओके. तर तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. नाही भेटली तर तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. आलं लक्षात? चलो. तर आजच्या सेशनमध्ये काय डाऊट्स असतील, जे काय प्रॉब्लेम असतील कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. ओके. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. आणि जी मंडळी ॲपवरची आहे ती मंडळी आता मला डाऊट विचारू शकतात, आणि जी मंडळी युट्यूबवरून जॉईन झालेली आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये डाऊट टाका. तुमचे डाऊट 100% तुम्हाला कमेंटवर रिप्लाय भेटेल, आणि कमेंटवर जर रिप्लाय नाही भेटला तर मला डायरेक्ट तुम्हाला कॉल करायचा आहे. राईट. थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे.